बंद पडलेले उद्योगाचे प्लॉट हे शासनाला जमा करून नवीन वेटिंग लिस्टवाल्यांना द्यायचे असताना तसं न करता लातूर इंडस्ट्रीजचे चेअरमन प्रदीप राठी व त्यांचे एक सहाय्यक तिथं रमेश भोतडा यांनी सगळ्यांनी इंडस्ट्रियल इस्टेटमधल्या लोकांना हे प्लॉटची ऑफ द रेकॉर्ड सगळी खरेदी करून बॉन्ड पेपरवरती वगैरे सगळं हस्तांतर करून देऊन हा सगळा घोटाळा केलेला आहे. या प्रकरणामध्ये आम्ही 1963 ह्या प्रकरणामध्ये मी तुम्हाला माहिती सांगतो की 1963 साली उद्योग संचालनालयाने 26.5 एकर जागा ॲक्वायर करून लातूर इंडस्ट्रियल इस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीस देण्यात आली. 1983 साली लेआउट होऊन त्याचे 100 प्लॉट पाडले आणि 100 उद्योजकांना लातूर येथे रोजगार वाढावा म्हणून प्रत्येक उद्योजकांना एक प्लॉट असे प्लॉट वितरित केले गेले. 2010 सालापर्यंत हे सगळं सुरळीत चालू होतं. 2011 ते 2010 ते 11 मध्ये हे सगळे उद्योग बंद पडून तिथे सगळ्या लोकांनी स्वतःच्या लालचेपोटी भाड्याने देऊन विक्री करून किंवा स्वतःचे प्लॉट असलेले ट्युशन क्लासेस, कोचिंग क्लासेस, हॉस्टेल, खानावळी ह्या सगळ्या कॅफे बिफे सगळं काढून इथं ट्युशन व्यवसाय सगळा चालू केलेला आहे. याच्यामध्ये मोठे गावकऱ्यांचे 4 प्लॉट पूर्वी होते त्यांच्याकडे. 1 प्लॉट त्याच्या मिसेसच्या नावावर, 3 प्लॉट त्यांचे स्वतःचे होते. त्याच्यानंतर 2021 साली त्यांनी आणखी बंद पडलेल्या जयशंकर डाळ मिलचे 4 प्लॉट खरेदी केले. त्यातल्या 1 प्लॉटाची रसीद ताबा पावती माझ्याकडे आहे. त्याच्यामध्ये 6.5 कोटी रुपये त्यांना दिल्याचं समजतं संबंधित प्लॉट होल्डरला. म्हणजे 6.5 कोटी रुपये कॅश दिले का चेकने दिले त्याचा कुठलाही उल्लेख नाही आहे. आणि हे बंद पडलेले उद्योगाचे प्लॉट हे शासनाला जमा करून नवीन वेटिंग लिस्टवाल्यांना द्यायचे असताना तसं न करता लातूर इंडस्ट्रीजचे चेअरमन प्रदीप राठी व त्यांचे एक सहाय्यक तिथं रमेश भोतडा यांनी सगळ्यांनी इंडस्ट्रियल इस्टेटमधल्या लोकांना हे प्लॉटची ऑफ द रेकॉर्ड सगळी खरेदी करून बॉन्ड पेपरवरती वगैरे सगळं हस्तांतर करून देऊन हा सगळा घोटाळा केलेला आहे. 4 पहिले प्लॉट तर त्यांचे होते त्यांच्या कुटुंबियाचे. आता परत 4 प्लॉट घेतलेत. आता जयशंकर डाळ मिलचे जे 38, 39, 42 आणि 42 जे प्लॉट घेतलेत, जे मी 6.5 कोटी रुपयाला 1 प्लॉट असं तुम्हाला आता मी रसीद पावती दिलेली आहे. ह्याच्यात हाईट तर त्यांच्या नावावर परवाना देखील मोठे गावकरच्या नावावर आहे. अजून ते जयशंकर डाळ मिलचे प्लॉट त्यांच्या नावावर ट्रान्सफर पण झाले नाहीत. महानगरपालिकेने ह्यांना परवाना कशी दिली? हे सगळं पॉलिटिकल प्रेशरमध्ये चाललंय सगळं. मग ह्याच्यामध्ये पॉलिटिकल प्रेशरमध्ये ह्याच्यामध्ये अमित देशमुखांच्या आईच्या नावावर 1 प्लॉट आहे, 1 दुकान आहे. दिलीपराव देशमुखांच्या नावावर 1 प्लॉट आणि दुकान आहे. मग सरकारी जागेत ह्यांचं प्लॉट आणि दुकान कसं झालं? बरं, हे यांच्या मालकीचं आहे असं इलेक्शन कमिशनच्या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी लिहिले पुन्हा. मग ह्यांना मला असं वाटतं की देशमुख असं काय करणार नाही आहेत, त्यांना त्याची इच्छा बी नसेल. पण आज ना उद्या इंडस्ट्रियल इस्टेटच्या काळ्या धंद्याची चौकशी झाली तर राजकीय आपल्याकडे एक हस्तक्षेप असावा म्हणून मी बहुतेक की देशमुखांना प्रदीप राठींनी याच्यात फसवलंय असं मला तर दिसतंय. देशमुख असं करतील असं मला वाटत नाही कवा. जिल्हाधिकारी जी श्रीकांत असताना हे पूर्ण पाडायचे आदेश जी पांडुरंग पोळे असताना ऑर्डर झाल्या, जिल्हाधिकारी जी श्रीकांत असताना झाल्या, पृथ्वीराज जी साहेब असताना झाल्या आणि वर्षा गोगोई ठाकूर मॅडमने तर ह्याची चौकशी पूर्वीच 2018 साली केली होती त्या विभागीय कार्यालयात असताना. सगळ्यांनी पाडायचे ऑर्डर केले असताना महानगरपालिका केवळ पॉलिटिकल प्रेशरमुळं ह्यांच्या बिल्डिंग इमारती वगैरे सगळे पाडत नाही आहेत आणि महानगरपालिकाच काय करत नाही म्हणून हे सगळं प्रसंग आता एवढं घडलं. संध्याकाळी 6, 6:30 वाजता ट्युशन क्लासेसमध्ये पाय ठेवायला जागा नसते. तिथं ड्रग्ज सापडल्याच्या बातम्या वाचल्या पेपरला मी, छेडाछेडीच्या बातम्या वापरल्या. तिथं चालता येत नाही आहे. तिथं अविनाश चव्हाण नावाच्या एका स्पर्धेतून त्याचा खून झाल्याचं समजलं. म्हणजे काय आहे लातूर? लातूरमध्ये आता म्हणजे आयुक्त जे आहेत हे आयुक्तचा पदभार तुकाराम मुंडे सारख्या अधिकाऱ्यांना द्यावा असं वाटतं. ते शासनाला काय करायचं असेल तेव्हाच केलं असतं ना त्यांनी. त्यांना काय करायचंच नाही ना शासनाला. म्हणून माझी ही आता कुठला मंत्री कुठला आमदार ह्याच्यात काय करेल असं मला वाटत नाही. तर माझे हात जोडून विनंती देवेंद्र फडणवीस साहेबांना आहे, त्यांनी लक्ष घातलं तरच ही प्रकरण इथून सगळ्या लोकांची सुटका होईल आणि हे सगळा भ्रष्टाचार ते स्वतःच हुडकून काढू शकतात असं माझं म्हणणं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.